पती पत्नी सुट्टीच्या दिवशी आणि बाजाराकरता गेले. अक्षय तृतीयाचा बाजार होता. कोपऱ्यात बाजार भरलेला होता. बऱ्याच काही वस्तू खरेदी केल्या. खरेदी करता करता काही कपडे खरेदी झाले, काही धान्य खरेदी झालं, काही पातिले वगैरे खरेदी झाले, भाजीपाला काय जे लागतं संसाराला ते सगळं खरेदी करत येता येता नेमकी अक्षय तृतीया होती. एक कुंभार काका मडके घेऊन विकायला बसलेला होता दारात. बिचारा खेड्यावरून आलेला होता. आणि मग म्हणले मडकं घ्यावं लागेल. केवढ्याला? 2 रुपयाला. 2 रुपयाला मडकं घेतलं. घरी आले. सगळ्या वस्तूंची विल्हेवाट लावली. धान्य कोठीमध्ये ठेवलं, भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवला, कपडे कपाटात ठेवले. एक पातेलं आणलं होतं बऱ्यापैकी. म्हटले हे भाजी करता आणलं. हे दुसरं हे भाता करता आणलं. जुना काळ तो. म्हटले हे तिसरं हे दूध तापवायला आणलं. हे छोटंसं हे चहा करायला आणलं. सगळी व्यवस्था झाली. हे मडकं कशा करता आणलं? त्याचे 2 कारण. अक्षय तृतीयालाही लागणार होतं आणि दुसरं कारण घरात गाय व्यायली आहे, थोडंसं विरजन लावता येईल दह्या करता आणलं. अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी त्याच्यात त्या बाईने विरजन लावलं. म्हणजे दह्यासाठी. विरजन कळतं ना का मुरवण म्हणतं? काय म्हणता येईल? विरजनच म्हणता ना. आणि ते दह्याचं मडकं शिंके लाविले. आता ते मडकं वरती गेलं शिंक्यावर आणि खाली पातिल्यांचं डोकं उठलं. म्हणजे 2 रुपयाचं मडकं जर एवढं वरती चाललं तर 1200चं पातेलं सहन करणारच नाही ना. आणि सहन केलं तर त्याला महाराष्ट्र कसं म्हणता येईल? ते एकमेकामध्ये पातेलं चर्चा करून खडखड करू लागले. अक्षरशः काट तुटले. पण त्याच्या दही असल्यामुळे ते नाही फुटलं. ती बाई हळूच कणी उतरवायची, दही काढून घ्यायची, पुन्हा दूध लावायची. हा 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 मडकं असं वरून बघायचं. पण एक लक्षात ठेवा, प्रारब्ध कधी बदलेल सांगता येत नाही. हा प्रारब्धाचा खेळ आहे. गाय आटली, दूध संपलं, चहालाच नाही तर दह्याला कुठं. मडकं अक्षरशः खाली आलं आणि कोपऱ्यात गडबडायला लागलं. मी रिटायर म्हणत नाही त्याला. एक दिवशी वांग्याची भाजी केली. भरलेले वांगे केले. जुना का तीळ वगैरे वाटून, शेंगदाण्याचं कूट घालून, काळ्या मसाल्याची अख्ख्या वांग, भाकरी, काय गोड बेत. आणि पूर्वी पद्धत होती, जर हे बाहेर गेले तर त्यांना काढून ठेवायचं, मगच जेवायचं. तिने ते भाजी काढून ठेवली, पण ती मडक्यात काढून ठेवली. कोणत्या मडक्यात? अडचण इथंच झाली. ती दह्याचं असल्यामुळे भाजी नासली आणि हे गावातूनच नासून आलं होतं. जेवायला बसल्या बसल्या नासलेली भाजी बघितली, फार चिडला आणि दानकणी थोबाडीत लावून दिली. म्हणजे ही फार जुनी गोष्ट आहे, फार जुनी. माझा जन्मही नव्हता तेव्हा, माझ्या आजीने सांगितले. ती बाईने खाऊन घेतली म्हणून मी जुनी म्हटली. शांत राहिले तेवढ्यापुरती. तो जेवून उठून गेल्यावर मग तर डोळ्या वटारले त्या मडक्यावर. मडक्या, तुझ्यामुळे मला मार बसला. रागारागात मडकं उचललं, गल्लीत फेकलं, मडकं फुटलं. माझा दृष्टांत संपला. मला सांगा, मडक्याला किंमत कुठपर्यंत होती? मडक्यात दही होतं तोपर्यंत मडक्याला किंमत होती. मडक्यातलं दही संपलं, मडकं बाहेर काढलं. मी त्याने ह्या मडक्याबद्दल बोलतोय. या मडक्याला किंमत कुठपर्यंत आहे? देहामध्ये जीवात्मा आहे तोपर्यंतच या देहाला किंमत आहे. ज्या दिवशी त्याने हा देह बदलायचा ठरवला त्या दिवशी देह कोणी घरात ठेवून घेणार नाही. एवढं लक्षात ठेवा. देहाला प्राप्त झालेलं मोठेपण हे नैमित्तिक आहे. मग या नैमित्तिक देहाने काय केलं पाहिजे? नित्य असलेला, शाश्वत असलेला, अविनाशी असलेला जो परमात्मा आहे त्याची प्राप्ती याच देहाने करून घेतली पाहिजे.